या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे. मुबीनाताई मुलानी यांचं या ठिकाणी स्वागत आहे. तसेच संदीप पाटील यांचंही स्वागत आहे. तुम्ही मार्गदर्शकांना तुम्ही बोलून गेले हो. मी एक आहे आणि तुमची मुलगी एक आहे. या ठिकाणी सर्व पाहुणे आलेले आहेत. आपल्या भागाचे उमेदवार, आपल्या पंढरपूर नगर परिषदेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉक्टर परिणिताताई भगीरथ भालके यांचे या ठिकाणी स्वागत आहे. तसेच आपले दोन्ही उमेदवार या ठिकाणी उपस्थित आहेत. कार्यक्रमाला 2 मिनिटात सुरुवात होणार आहे. आपले सर्वांचे मार्गदर्शक बापूंना थोडी घाई असल्यामुळे सुरुवातीला बापूच बोलणार आहेत. आपल्या सर्वांचे मार्गदर्शक दिलीप बापू धोत्रे हे आपले मनोगत व्यक्त करणार आहेत. तो त्यांनी व्यक्त करा. उशिरात ना हे तुमचा पहिला उद्या कुठे ठेवा सांगा. हा का माझ्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या उमेदवार आणि आपल्या नगराध्यक्ष परिणिताताई भगीरथ भालके सौभाग्यवती आहे. साधनाताई सुखदेव आणि आपल्या सर्वांचे लाडके संजय जवाहरलाल गणपट्टे या तिन्ही उमेदवारांच्या प्रचारासाठी या ठिकाणी आयोजित केलेल्या या सभेसाठी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असणारे आपल्या सर्वांचे लाडके नेते भगीरथदादा भालके, विरोधी पक्षनेते सुधीर धोत्रे, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, समोर उपस्थित सर्व वडीलधारी मंडळी, तरुण मित्र, माता भगिनी, तसेच या सभेला येण्याची इच्छा असून देखील न येऊ शकणारे परंतु आपापल्या घरातून, वेगवेगळ्या चौकातून, वेगवेगळ्या दुकानातून ही सभा ऐकणाऱ्या सर्व माझ्या वडीलधारी मंडळी, माता भगिनींना माझा जय महाराष्ट्र. बंधूंनो, नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. 2 तारखेला मतदान आहे. आज आपलं चिन्ह फायनल झालंय. आपलं चिन्ह आहे रिक्षा. गोरगरिबांची, सर्वसामान्यांची आपली रिक्षा हे चिन्ह आपल्याला मिळालंय. येणाऱ्या 2 तारखेला या रिक्षा समोरील बटन दाबून आपल्या या तिन्ही उमेदवारांना प्रचंड मताने निवडून द्यायचं आहे. नगराध्यक्ष पदाची 1 मशीन असणार आहे आणि या दोन्ही उमेदवारांची 1-1 मशीन, अशा 3 मशीन तिथे टेबलवर ठेवल्या जातील. तरी तिन्ही मशीनवर, प्रत्येक मशीनवर जिथं रिक्षा तिथं दाबायचं 1 नंबर, 2 नंबर आणि 3 नंबर, म्हणजे जिथं रिक्षा दिसेल. आता आपला अनुक्रमांक नंबर किती आहे? आपला अनुक्रमांक नंबर, नगराध्यक्ष पदाचा आपला अनुक्रमांक नंबर 2 नंबरला, पहिल्या मशीनमध्ये 2 नंबरला आपल्या रिक्षाचं चिन्ह आहे, त्याच्यावर बटन दाबायचं. दुसरं म्हणजे तिन्ही मशीनवर रिक्षाचं चिन्ह तिथं बटन दाबायचं आपल्याला. आणि आपल्या सगळ्या तरुण आणि भूतपूर्व उमेदवारांना आपण सगळ्यांनी प्रचंड मताने निवडून द्यायचं आहे. कोण काही सांगत असेल, कोणाचं काही ऐकायचं नाही. प्रत्येक नागरिकांनी, मतदारांनी या तिन्ही उमेदवारांना मतदान करायचं. कारण पंढरपूर शहराचा विकास करण्यासाठी, आपल्या सगळ्या अडीअडचणी सोडवण्यासाठी, या शहराचा विकास करण्यासाठी आपण यांना मतदान करणं खूप गरजेचं आहे. कारण आपण बघतोय आज पंढरपूर शहरामध्ये फिरताना अनेक लोकांना धुळीची ॲलर्जी झाली, घसा बसलाय, सर्दी खोकला तर काय होतं. कारण आपण घरातून बाहेर पडलो की सगळ्या पंढरपुरात धूळ आहे, सगळ्या पंढरपुरात धूळ आहे. त्यामुळं अजून या ठिकाणी अनेक समस्यांपासून आपल्याला वंचित राहावं लागतंय. गोरगरीब लोकांना रेशनचं धान्य मिळत नाही. त्या ठिकाणी नगरपालिकेमध्ये आपली कामं होत नाहीत. त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या तिथले अधिकारी आपल्याला वागणूक देत नाहीत. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला सगळ्या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे. तुम्ही जर अख्ख्या पंढरपूरमध्ये गल्ली बोळात आता सध्या कुठेही जाऊन विचारलं बाबा मतदान कुणाला करणार आहे, तर प्रत्येक माणूस सांगते की आम्ही रिक्षाला करणार आहे, भारतनाना भालकेंना करणार आहे, त्यांच्या विचारांना करणार आहे. अशा पद्धतीची पंढरपूरच्या प्रत्येक गल्ली बोळामध्ये चर्चा आहे. आणि त्यामुळं या आपला जर पॅनलचा विजय झालेलाच आहे, आदरणीय प्रणित आहे, तर 100% या ठिकाणी नगराध्यक्ष झालेत.
आपले दोन्ही उमेदवार या ठिकाणी प्रचंड मताने निवडून येणार त्याची मला खात्री आहे. परंतु गाफील न राहता आपल्याकडे आता वेळ खूप कमी आहे. आता दिवस तर गेला 27, 28, 29 आणि 30 4 दिवस प्रचाराचे राहिलेले आहेत. माझी सगळ्या माझ्या माता भगिनींना, तरुण मित्रांना, वडीलधारी मंडळींना माझी विनंती आहे की आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळं आपले आपले पाहुणे रावळे, मित्र, नाती गोती, संबंधित लोक सगळ्यांना तुम्ही या ठिकाणी सांगून जास्तीत जास्त बहुसंख्येने आपले उमेदवार कसे निवडून येतील याची सर्वांनी काळजी घ्यावी. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद बापू. ही जी गर्दी जमलेली आहे ती गर्दी मटणाच्या पिशव्यावर नाही आलेली. हे बालके प्रेमी आहेत, संजय बनपटे प्रेमी आहेत म्हणून आलेले आहेत. त्यामुळं भरभरून मतदान आपण विजय झालेलाच आहे. बापूंच्या मनाप्रमाणे आपण विजय झालेला आहे. सर्वांनी विजय केलेला आहे. फक्त आता टक्केवारी वाढवायची आहे. यानंतर आपल्या भागाचे उमेदवार ओळख थोडी करून देतो मी. आपले संजय बनपटे ग्रॅज्युएशन पूर्ण झालेला आहे. आणि दुसरे उमेदवार साधनाताई धोत्रे, त्यांचे पती सुधीर धोत्रे MA इंग्लिश झालेला आहे. दोन्ही सुशिक्षित उमेदवार आहेत. आणि पुढचा उमेदवार असा आहे, त्यांना पत्रकारांनी विचारलं की पत्रकार पण इथंच आहे. हा, वार्डाबद्दल तुमचं विजन काय आहे? तर तो उमेदवार म्हणतो आमचा विजय नक्की आहे. म्हणजे असे उमेदवार पुढे दिलेले आहेत आणि इकडे दोन्ही पण सुशिक्षित शिकलेले आहेत. त्यामुळे मतदार 100% विचार करणारच आहे. यानंतर आकाश बनपटे बोलतील. गणना 25 साठी माझे मोठे भाऊ संजयजी बनपट्टे हे उभारले आहेत. प्रभाग क्रमांक 10 मधील सर्वांना मी सांगू इच्छितो की तुमचे जे काही सुखात दुःखात तुम्हाला काही अडचण असेल त्यात आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. मी विनंती करतो की तुम्ही सर्वांनी आमचे मोठे भाऊ संजयजी बनपट्टे यांना प्रचंड मताने निवडून आणतील हे माझी इच्छा आहे. यानंतर आपल्या भागाचे सर्वांचे आवडते उमेदवार संजयजी बनपटे हे आपलं भाषण करतील. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, शाहू अण्णाभाऊ साठे यांना वंदन करतो आणि अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत विठ्ठल रुक्मिणी चरणी प्रार्थना करतो. मी गेले 15 वर्ष झाले या वार्डासाठी काम करतो. यापूर्वी माझे पूर्वज म्हणजे आजोबांनी इलेक्शन लढवलं होतं. या वार्डाच्या समस्या मला ज्ञात आहे. मी ह्यांच्यातच लहानाचं मोठं झालो. माझ्या आई घरकाम करून आम्हाला जवळ आमची परिस्थिती हलाखीची होती. एक टायमाचा अन्न सुद्धा आम्हाला मिळायचं मुश्किल होतं. तशात आम्ही परिस्थिती झगडत भावाचं दुःख पचवलं, बापाचं. त्यानंतर चांगले दिवस आल्यानंतर आई सोडून गेली. पण मला यांच्यात आई कुठेतरी दिसते, मला आई बसलेल्या यांच्यात. नक्कीच आई आणि बहीण म्हणून माझ्या पाठीशी उभे राहतील. भारत नानांचं काम करत असताना ह्या वार्डात 2 हायमस्ट, 2 पाण्याच्या टाक्या, सुधीर मेंबर पण वाटते 9 घरकुल मंजूर केले. त्यावेळेस रमाई घरकुल आवास योजना ही लोकांना माहिती सुद्धा नव्हती. भारत नानांनी तो सेपरेट फंड भांडवल उपलब्ध केल्यानंतर ते 9 चेक माझ्या हातून नानांना सोडले. मी कुठल्याही पदावर नसताना संविधान इथंच 9 घरकुल मंजूर केलेले. या इथे एक समाज मंदिर बांधलेलं आम्ही. अंतर्गत रस्त्यांची मंजुरी दिली. त्यावेळेस थोडा काही कारणाने राहिले गेले. एक भाग आहे माझ्या ऑफिस पासून आमच्या भीमनगर गल्लीपर्यंत, तेवढ्याच एका भागावर आरक्षण पडले जातं. 10-15 वर्ष झालं. तिथल्या घरकुलाला पहिला चेक दिला नगरपालिकेने. दुसऱ्या चेकला त्यांना जाग आली की ह्या जागेवर आरक्षण आहे. मग त्यांनी दुसरा चेक अडवला, दिलीप कांबळे म्हणून आमच्या. मी कोणत्याही संविधानात पदावर नसताना सेंट्रल नाक्यातील 23 लाखाचा रस्ता केला. बऱ्याचशा लोकांना माहित असावा. या भागात राहणाऱ्या लोकांच्या समस्या, अडीअडचणी मला ज्ञात आहेत. मी लहानाचा मोठा तुमच्या समोरच आलोय. माझ्या आपल्याला कळकळीची विनंती आहे की आपण यावेळेस तरी माझ्या पाठीशी ठामपणे उभा राहाल. आणि माझ्या भगिनी साधनाताई धोत्रे ह्या माझ्या आग्रहा खातर ते सुधीर धोत्रे ह्या वार्डात उभं राहण्यासाठी आलेत. त्यांना दांडगा अनुभव आहे. 10 वर्ष ती विरोधी पक्ष नेते होते. नगरपालिकेत त्यांनी काम केलं. पण एक माझ्या हक्कासाठी ती बिचारा तो वार्ड सोडून ह्या वार्डात आलाय. जेवढं तुम्ही माझ्यावर प्रेम करता तेवढं साधनाताईवर तुम्ही प्रेम करायला अशी अपेक्षा करतो. आणि ह्या निवडणुकीत येत्या 2 तारखेला आपल्या सगळ्यांच्या आवडत्या आमच्या भगिनी डॉक्टर परिणिताताई भालके एज्युकेटेड डॉक्टर आहेत. मला एकीकडे परिस्थिती वेगळी आहे आणि शिकलेले आहेत. आज आम्ही एक ठिकाणी भेटायला गेलो, व्यापारी लोकांनी सांगितलं की बाबा आम्हाला नगराध्यक्ष ताईच पाहिजे, कारण शिकलेले आहेत. पंढरपूरच्या बऱ्या अडचणी आहेत. आता आपण जरी परगावी गेलो तर आपण विचार करतो की ह्या भागात रस्ता असा याला आपल्या पंढरपुरात का नाही. पंढरपूर आलेला प्रत्येक वारकरी आपल्याला शिवाय देत जातो की अरे इथं धूळ किती आहे, इथल्या अडचणी किती आहेत. दादा ह्या आमच्या झोपडपट्टीत इतक्या बारीक बारीक रस्ते आहेत, इतक्या हालाकीत लोक जगतात. माझी ताई नवीन तुम्ही नगराध्यक्ष झालेल्या पहिला माझ्या वार्डाकडे लक्ष देऊन तुम्ही विकासाला माझा वार्ड पुढे घेऊन जावा. माझ्यासोबत काम करणे पोरं लय श्रीमंत नाहीत, सगळे गरीब आहेत. आणि मी कुठल्याही श्रीमंत मित्राची दोस्ती करत नाही. माझे सगळे गरीब घरातले मित्र आहेत. आम्ही पण लय मोठा नाही, पण माझे तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती आहे. मला आई नाही, तुम्ही आई म्हणून माझ्या पाठीशी उभा राहाल एवढी मी अपेक्षा करतो. आणि ताईंचं बटन अनुक्रमांक नंबर 2 आहे. माझा आणि साधनाताईचा अनुक्रमांक 1 आहे. आमची तिघांची चिन्ह रिक्षा आहेत. येत्या 2 तारखेला त्या समोरील बटन दाबून आपण मला नगरपालिकेत आपली सेवा करण्याची संधी द्यायला अशी अपेक्षा करतो. आई जगदंबेसमोर तुम्हाला वचन देतो की मी कुठल्याही कामात जर कसूर केली तर पुढच्या वेळेस तुमच्याकडे मत मागायला येणार नाही. आणि माझ्या समोरचा उमेदवार व्याज बटावला आहे, पैशाची मस्ती आहे. वर जाऊन म्हणतो मी अर्धा किलो मटणावर झोपडपट्टी पॅक केली. आपण अर्धा किलो मटणावर पॅक मध्ये आहोत का? नाही. त्यामुळं
बंधूनो, आपल्या आई बहिणी काय मटणावर नाहीत. मटणावर जर आपल्या ह्यांनी वर जाऊन अशा अपेक्षा आपल्या आपल्यावर असतील तर येत्या 2 तारखेला आपण त्यांची जागा दाखवावं एवढी विनंती करतो आणि मी आपल्याला रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर पंढरपूर नगर परिषदेचे नगराध्यक्ष पदाचे लोकप्रिय उमेदवार मान्य डॉक्टर परिणिताताई भालके यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं असं मी त्यांना विनंती करतो. नमस्कार. राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले, अहिल्यामाई होळकर, माता रमाई, झाशीची राणी लक्ष्मीबाई, फुले शाहू आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्या विचारांना वंदन करते. आज संविधान दिन आहे. संविधान दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली वाहते. सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित माझे पती आदरणीय भगीरथ दादा भालके, आमच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आदरणीय साधनाताई सुधीर धोत्रे, दुसरे उमेदवार संजयजी बंदपट्टे आणि मी स्वतः नगराध्यक्ष पदाचा उमेदवार प्रणिता भगीरथ भालके, समोर उपस्थित तरुण सहकारी, ज्येष्ठ मार्गदर्शक आणि माझ्या माता भगिनी, मैत्रिणी आणि तरुण सहकारी. खरं तर आता संजू दादांनी सांगितलं की सुधीर दादा त्यांचा वॉर्ड सोडून इथं त्यांच्या सोबतीला आले. खरं तर या वॉर्डाचा विकास करण्यासाठी आम्ही जय विरूची जोडी तुम्हाला दिली. दादांनी सांगितलं की आपल्याकडे नगरपालिकेचा 2.5 वर्षाचा कालावधी होता. त्या काळामध्ये नानांच्या माध्यमातून या सुधीर दादा असतील, संजू दादा असतील यांच्या माध्यमातून 2 हायमास्ट, 2 पाण्याच्या टाक्या, घरकुलाची जी योजना इथं राबवली गेली, अशा अनेक उपक्रम नानांच्या काळामध्ये कमी कालावधी मिळालेला असताना देखील आपण जी कामं केलेली आहेत आणि जी कामं अपूर्ण राहिलेली आहेत ती पुढे घेऊन जाण्यासाठी कुठेतरी तुमच्या साथीची गरज आहे. इथं उपस्थित सगळ्याच महिला ज्या आहेत त्या माझ्या रोजच्या परिचयाच्या आहेत, रोजचा संपर्क आहे आपला इथला. काल मी इथं चहाला थांबलेले असताना माझी ताई मला म्हणाली की गेली 25 वर्ष मी इथून कामाला तिथं हॉस्पिटल पर्यंत जाते आणि आजही रोड इथला तसाच आहे, घाण तशीच आहे, गटार तशीच आहे, कधीही ती स्वच्छ केली जात नाही. येता जाताना खूप त्रास होतो. कुठेतरी मनाला चटका लावून जाती ही वेदना होती की किती दिवस आपण या घाणीत राहायचं आहे. माझा उपस्थित पुरुषांच्या तुलनेत महिलांना या गोष्टीचा जास्त त्रास होतो. इथं उपस्थित महिलांनी मला हात वर करून सांगायचं की किती दिवस या घाणीत आपण जगायचंय. कुठे तर बदल घडवायची गरज आहे का नाही? हात वर करून सांगा की गरज आहे की नाही बदलायची. आज आपल्या पंढरपूरचा चेहरा मोहरा बदलायचा असेल तर आपल्याला कुठेतरी आपला माणूस, आपल्या वेदना जाणून घेणारा माणूस तिथं नगरपालिकेत पाठवण्याची गरज आहे. आज कुठल्याही समस्याला सामोरं जात असताना रात्री कितीही वाजता तुम्ही सुधीर दादाला फोन करा किंवा संजू दादाला फोन करा, ही पोरं तुमच्या पाठीमागे येऊन भक्कम उभा राहण्यासारखी आहेत. दुसरा कोणता असा उमेदवार आहे की तुमच्यासारख्या गोरगरिबांच्या हातीला धावून येणारा, याचा विचार करण्याची ही गरज आहे. आज पंढरपूरमध्ये या नगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना अनेक प्रश्न समोर उभे राहतात की गेली 40 वर्ष सत्ता असताना देखील घडलेलं नाही आणि आता पुढच्या 5 वर्षात तुम्ही काय करणार आहात. वेळोवेळी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आज संविधान दिन आहे आणि संविधानाने दिलेला अधिकार नगराध्यक्ष पदाचा एक महिलेचा आहे. इथं भरपूर महिला आहेत. मी वेळोवेळी समोरच्या विरोधकाला आवाहन करते की महिलेचा अधिकार महिलेसाठी मर्यादित राहू द्या. समोर येऊन बोला, उमेदवाराला त्यांचे विजन मांडण्याची संधी द्या, पण कुठेतरी उमेदवाराला पाठीमागे ठेवून त्या ताईंचा आवाज दाबण्याचा प्रयत्न, समोरचा त्यांचे मिस्टर असू द्या, लक्ष्मण शिरसट असू द्या किंवा त्यांचा मुलगा विक्रम शिरसट करत आहेत, कुठेतरी हे थांबलं पाहिजे. खरं तर हा संविधानाने आम्हाला दिलेला अधिकार आहे. आमचा अधिकार हिरावून घेण्याचा प्रयत्न ते करत आहेत. इथं उपस्थित महिलांना मला सांगायचं आहे की तुमचा आवाज नगरपालिकेत पोहोचवणारा उमेदवार तुम्हाला पाहिजे की घरात बसून कुणाच्या तर खांद्यावर बंदूक ठेवून काम करणारा उमेदवार तुम्हाला पाहिजे. मला मी उत्तर मागते तुमच्याकडून की तुमच्या वेदना जाणून घेणारा उमेदवार पाहिजे, तुमच्या घरापर्यंत येऊन काम करणारा उमेदवार तुम्हाला पाहिजे की कुठेतरी 4-4, 10-10 हेलपाटे नगरपालिकेत घालायला लावणारा उमेदवार तुम्हाला पाहिजे. हे तुम्ही मला हात वर करून सांगा. आपल्याला सन्मानाने जगायचं असेल आणि आपला स्वाभिमान जिवंत ठेवायचा असेल तर येणाऱ्या काळात 2 तारखेला मी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून माझा अनुक्रमांक आहे 2, विजयाची खून नंबर 2 आणि संजू दादा आणि साधनाताईचा अनुक्रमांक 1 आहे आणि आपलं चिन्ह आहे रिक्षा. काल झालेला प्रकार प्रत्येक व्यक्तीने पाहिलाय नगरपालिकेत, कशा प्रकारे आपल्यावर अन्याय अत्याचार करून दमदाटी करून आपला आवाज दाबण्याचा प्रयत्न केला होता. पण आम्ही देखील संविधान हाताशी धरून तिथं आमच्या न्यायाची लढाई लढत असताना तुम्ही सगळ्यांनी बघितले काल नगरपालिकेत झालेला जो प्रकार आहे, तर तिथं तो प्रकार मी माझ्या हक्कासाठी करू शकते. तर नक्कीच उद्या तुमच्यावर कुठलीही काही होत्या, मी तुमची लेख म्हणून, तुमची एक सहकारी म्हणून तुमच्या सोबत असेल अशी एक विश्वास तुम्हाला देण्यासाठी इथं उभा आहे. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये कुणी काही सांगू द्या, कुणी काही तुम्हाला सांगू द्या, कुणालाही कुठल्याही भूलथापांना बळी पडायचं नाही. येणाऱ्या काळामध्ये आपल्या सर्वसामान्यांचा आवाज जर नगरपालिकेत पोहोचवायचा असेल तर रिक्षा या चिन्हासमोरील बटन दाबून आपल्या तिन्ही उमेदवारांना भरपूर मतांनी विजय करण्याचं काम तुम्ही करायचं आहे. आपलं एक मत कशासाठी पाहिजे? आपला आवाज नगरपालिकेत पोहोचण्यासाठी पाहिजे. इथं अनेक महिला आहेत. आपलं एक मत कशासाठी पाहिजे? तर आपल्या महिला सक्षमीकरणासाठी पाहिजे. आपलं एक मत कशासाठी द्यायचं आहे?
तर नगरपालिकेत महिलांसाठी ज्या योजना येतात त्या कधीच आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत. त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपलं एक मत, प्रामाणिक मत योग्य उमेदवाराला द्यायची गरज आहे. आज इथं उपस्थित कितीतरी महिला हातावर पोट घेऊन जगतात. त्यांना कितीतरी समस्याला सामोरं जावं लागतं, पण आपली दखल कुणीही घेत नाही. मंदिर परिसरात हातावर काम करणाऱ्या, हातावर पोट घेऊन जाणाऱ्या बायकांना तिथं कशा प्रकारची वागणूक दिली जाते ही तुम्हाला सगळ्या मायमावलींना माहित आहे. साधं रोजगार कामावर जायचं म्हटलं तरी आपल्याला घरातून कितीतरी समस्यांना गटार तुंबलेले असते, घरात पाणी शिरलेलं असते. अशा कितीतरी छोट्या गोष्टीला मोठ्या गोष्टींना सामोरं जाऊन आपल्याला कामावर जावं लागतं आणि माघारी आलं तर परत तोच उद्योग आपल्याला मागे लागलेला असतो. तर कुठेतरी हे थांबवायचं असेल, आपल्या हक्काची लढाई आपल्याला लढायचं असेल तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला परिवर्तन घडवायचं आणि ही वेळ तुमची आहे, माझी आहे. परिवर्तन जर घडवायचं असेल, बदल जर घडवायचा असेल तर रिक्षा याची ते लक्षात ठेवायचं. माझे 7-8 हजार बांधव माझा प्रचार करत आहेत. प्रत्येकाला आव्हान करते की रिक्षा प्रत्येक 1 वाजल्यापासून ते 18 वाजेपर्यंत अशी फिरली पाहिजे की विरोधकांची झोप उडाली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, विरोधक सुद्धा आपला प्रचार करत आहेत. त्यांनी ज्या गाड्या लावलेल्या आहेत त्या देखील रिक्षा आहेत. रिक्षा याची संजयजी बंदपट्टे असतील, साधनाताई धोत्रे असतील आणि मी प्रणिता भगीरथ भालके यांना प्रचंड मतांनी विजय करा एवढंच बोलते आणि थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे जनतेचे आमदार माननीय भगीरथ दादा भालके हे आपल्याला मार्गदर्शन करतात. पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या आपल्या या प्रभाग नंबर 10 मधल्या दोन्ही उमेदवारांच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांनी आता आपल्या समोर त्यांचं म्हणणं, व्हिजन मांडलं. त्यांना त्यांच्या कानात मला सांगायची, बोलायची आणि काय बोलावं हे सांगायची गरज या ठिकाणी पडली नाही. आणि या भागातल्या नगरसेवक पदाच्या उमेदवार सौभाग्यवती साधनाताई सुधीर धोत्रे, दुसरे उमेदवार संजयजी बंदपट्टे, सुधीरजी धोत्रे, दत्तात्रय भोसले, उपस्थित राजाभाऊ, अपक्ष उमेदवार म्हणून ज्या प्रीतीताई त्या ठिकाणी प्रीतीताई कुमार बंदपट्टे इथे उमेदवारी दाखल केली होती, पण आपल्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीला आपल्या पाठीशी ठामपणे उभं राहण्यासाठी त्यांनी आपल्याला त्या ठिकाणी पाठिंबा व्यक्त केला. ते कुमारजी बंदपट्टे, आकाशजी बंदपट्टे, प्रवीणजी बंदपट्टे, विठ्ठलजी बंदपट्टे, मी आपल्या या परिवाराचं मनापासून, अंतकरणापासून काका आभार व्यक्त करतो. आणि भविष्य काळात आमच्या इथल्या या नगरसेवकाबरोबर तेवढीच ताकद आणि तुमच्या सोबत राहू हे सर्वप्रथम मी या ठिकाणी अभिवचन आपल्याला त्या निमित्तानं देतो. या निमित्तानं उपस्थित या भागातील वडीलधारी ज्येष्ठ मंडळी, उपस्थित माता भगिनी, पत्रकार बंधू आणि उपस्थित तरुण सहकारी मित्रांनो, नगरपालिकेची निवडणूक गेल्या आठवडाभर वेगवेगळ्या माध्यमातून आपण जवळून बघताय, अनुभवताय. सोशल मीडियाच्या माध्यमातून घर बसल्या इथं काय चालू आहे. ही नगरपालिकेची निवडणूक तुमच्या माझ्या कुटुंबाच्या त्या ठिकाणी प्रश्नाच्या अडवणुकीला, पिळवणुकीला जबाबदार असणारी निवडणूक आहे. मात्र इथं निवडणूक जर बघितली आपण तर वेगवेगळ्या भूमिका मांडायच्या आणि वैयक्तिक टीका टिप्पणी करायची. आणि एकीकडे दुसरीकडे माझ्यावरती आरोप केला की मी खालच्या पातळीला जाऊन आरोप केला. इथं पत्रकार बंधू उपस्थित आहेत. या निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ कुणी सुरू केला? त्यांनी सुरू केला. आणि शुभारंभामध्ये इथं विकासाच्या मुद्द्यावर, विजनच्या मुद्द्यावर, भविष्यात इथल्या या 10 वर्ष तुमच्याकडे त्या ठिकाणी सत्ता होती, त्या सत्तेचा वापर तुम्ही कशासाठी केला, कुणासाठी केला हे सांगायचं धाडस त्यांच्या औदार्य त्या ठिकाणी नाही. म्हणून खालच्या पातळीला जाऊन कधी माझ्यावरती वैयक्तिक टीका टिप्पणी केली जाते. माझ्यावरती जरूर करा, परंतु माझ्या हयात नसणाऱ्या वडिलांच्यावरती देखील खालच्या पातळीला जाऊन टीका टिप्पणी एकीकडे केली जाते. पण याद राखा, तुम्हाला आज त्या ठिकाणी माझ्या वडिलांवरती त्या ठिकाणी बोलण्याची वेळ इतक्या खालच्या पातळीला येत असेल तर 2 तारखेला इथली मायबाप जनता त्या ठिकाणी तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या रिक्षा चिन्हासमोरचं बटन दाबून 3 तारखेला माझा बाप तुम्हाला आठवल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही. आणि तुम्ही येऊन काय बोललं पाहिजे, काय केलं हे सांगायला पाहिजे होतं. आज या भागातली गटार असेल किंवा ड्रेनेज सिस्टीम बद्दल तुम्ही बोलायला पाहिजे होतं. आज एखादी माता भगिनी त्या ठिकाणी कुठला बाजार आणायला गेली असेल, एखादं माळवा किंवा त्या ठिकाणी कुठलीही घराला लागणारी जर एखादी वस्तू आणायला गेली असेल, जात असताना त्या ठिकाणी साधी मुतारीची सोय देखील त्या भागापर्यंत जाऊन येईपर्यंत तिला त्या ठिकाणी नाही. आम्ही त्या मंडईमध्ये गेल्यानंतर अनेक तिथल्या मंडईत त्या ठिकाणी माळवं किंवा या विक्री करणाऱ्या माता भगिनींनी सांगितलं की गेल्या अनेक वर्षापासून साधी आम्हाला मुतारी लघवीला त्या ठिकाणी जावं लागलं तरी रिक्षा करून आम्ही 2-3 जण त्या ठिकाणी स्टँडवर जातो आणि आम्हाला त्या ठिकाणी महागारी येईपर्यंत आमचं जे भाजीपाला आहे कधी गाई खाती, कधी त्या ठिकाणी नास खराब होण्याचं काम एकीकडे केलं जातं. एवढ्या प्राथमिक गरजा जर तुम्ही पूर्ण करू शकत नसाल, कुठल्याही रस्त्यावरती जावा, या शहरातल्या कोणत्याही भागात जावा, प्रभागात जावा, आज धूळ त्या ठिकाणी इतक्या प्रमाणात धूळ आहे. नानांनी यापूर्वीच सांगितलं होतं
की इतकी धूळ आहे, इतका चिखल आहे की आमच्या छातीत चिखल त्या ठिकाणी झालाय. आणि हा जर त्या ठिकाणी आपण वेळोवेळी त्यांच्या आमिषाला बळी बंधून पडलो तर भविष्य काळात इतक्या त्या ठिकाणी खालच्या थराला हे लोक जातील. आज काय परिस्थिती आहे? कधी बघितलं होतं प्रिन्स चार्ल्स जमिनीवरती फिरताना? आज पलीकडे होते तिथं, घराघरांनी चालू आहे हात जोडायला. 20-25 वर्षात कधी बघितलं तुम्ही? हे फक्त वेळ भालके या नावामुळे त्यांच्या पुढे त्या ठिकाणी आणलं. कारण मुजोरशाहीने वागायचं गोरगरीब आमच्या घरापर्यंत, आमच्या पायावर पर्यंत त्या ठिकाणी आला पाहिजे. हे दडेलशाहीची आणि मालकशाहीची भूमिका तोडून काढण्यासाठी लोकसेवक आणि जनसेवक म्हणून आम्ही त्या ठिकाणी भूमिका घेऊन आलोय. आणि बंधूंनो, तुमच्या आशीर्वादाची पाठबळाची त्या ठिकाणी गरज आलेली आहे. मात्र तुम्ही बोलताना कधी खालच्या पातळीला जाऊन बोलता. विकास तुम्ही त्या ठिकाणी धुळीवरती का बोलत नाही? खड्ड्यावरती त्या ठिकाणी का बोलत नाही? इथल्या शहरातल्या अनेक त्या ठिकाणी तुम्ही जे जागा असतील, भूखंड हडपण्याचं पापण काम केलं, अनेक वर्षापासून केलं, हा तुम्ही त्याच्यावरती बोलत नाही. आता एक नवीन कायदा त्या ठिकाणी आणलंय. त्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कालपासून बोलायला लागलेत. आपल्या त्या ठिकाणी भाषणामध्ये ती तुम्ही जाहिरात बघितली असेल बघा. असं आहे, पहिले मैं बहुत गरीब था, बघितली जाहिरात? तसं त्यांचं भाषण. 1995ला मी खूप गरीब होतो, पखालीवरून पाणी वाहत होतो, पखालीवरून पाणी देत होतो, मग हळूहळू माझे हे बिनविरोध झाले, मग हळूहळू माझे ते बिनविरोध झाले. आता मग तुम्ही 95ला गरीब होता तर 2025ला देखील तुमची संपत्ती लोकांना, नागरिकांना सांगायला पाहिजे ना. अरे हजारो कोटीच्या 500 कोटीच्या प्रॉपर्टी आणि त्या ठिकाणी गोरगरिबाच्या मानगुटीवरती तुम्ही पाय ठेवून त्या ठिकाणी दमदाटीची भाषा करून त्या ठिकाणी भडकवण्याचं काम त्या ठिकाणी केलंय. याचा पुरावा उदाहरणाचं एक बंधूला तुम्हाला मी सांगू शकतो. पलीकडे महावीर नगर आहे, इथनं 100 मीटरवरती बजाजचं जे दुकान आहे त्याच्या पुढचा भूखंड तुम्ही त्या ठिकाणी बघा. एवढा आंतरराष्ट्रीय बोलतेत की यांनी त्या भूखंडाच्या खरेदीचा दिवस देखील आंतरराष्ट्रीय केला. अरे आज डॉक्टर महामानव बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान आपल्याला दिलं, त्या संविधानाच्या माध्यमातून घटना दिली, त्या घटनेच्या माध्यमातून आपल्याला आपलं मत मांडायचं, आपली भूमिका मांडायचं, त्या घटनेच्या आधारात त्या ठिकाणी त्यांनी शक्ती दिली. त्या घटनेचा जो 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिना दिवशी जगाच्या देशाच्या पाठीवरती तर कुठं बघितलं का? कुठलं त्या ठिकाणी शासकीय ऑफिस 26 जानेवारीला सुरू असतंय? पण ह्या महाशयांनी 26 जानेवारी दिवशी त्या भूखंडाची खरेदी त्या ठिकाणी दाखवली. आणि हे जे उमेदवार आहेत ना नगराध्यक्ष पदाचे, त्यांचे सगळे बगल बच्चे, घरचे पै पाहुणे, जे भूखंड हडपण्याचं त्या ठिकाणी काम झालं, पोलीस स्टेशनला तक्रार झाली, FIR दाखल आहे. आणि इथल्या विद्यमान आमदारांनी ज्या आज 500 कोटीचा निधी आणला म्हणून सांगतायत ना, मी तुम्हाला जाहीर क्लिप त्यांची दाखवतो. विधान भवनासारख्या पवित्र भवनामध्ये त्यांनी त्या ठिकाणी बोलताना सांगितलं की हा भूखंड, हा घोटाळा त्यांनी केला, त्यांच्यावरती कारवाई व्हावी म्हणून याच विद्यमान आमदारांनी त्या ठिकाणी सांगितलं. आणि दुसरीकडे त्यांच्याच बरोबर आज प्रचार फेरीत खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी फिरताना बघतायत. मग हा जर दुजाभाव आपण नागरिकांनी त्या ठिकाणी ओळखला नाही आणि जर आपण त्या ठिकाणी अशा पद्धतीनं चुकीच्या लोकांच्या पाठीमागे जर आपण त्या ठिकाणी उभं राहिलो तर भविष्य काळ बंधून आपल्या या कुटुंबाच्या, आपल्या मुलाबाळाच्या प्रपंचाशी निगडीत असणारी बंधून ही निवडणूक आहे. गेली 25-30 वर्ष त्या ठिकाणी आपण वेगवेगळ्या भूमिका बघितल्या. आणि म्हणून दमदाटी करणारा हा नगराध्यक्ष पदाच्या पुढच्या विरोध उमेदवाराचा पती आज जरी साजूकपणाचा आव्हानात असेल तर पंढरपूरकर ह्याला गब्बर सिंग नावानं त्या ठिकाणी ओळखतात. त्या प्रभागात माता भगिनीनो, तुम्ही कोणी तुमची मैत्रीण असेल, कोण ओळखीची पै पाहुणे असेल तर विचारा. दमदाटी करून रस्त्यावरून खुर्चीवर बसल्यानंतर जाता येता नमस्कार जरी नाही घातला तरी बोलवून त्याला दम दिला जातो. आणि असे लोक आज इतक्या साजूकपणानं आव आणून त्या ठिकाणी भूमिका मांडत असताना हे दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे असणारी माणसं आज तुमच्या पुढे वेगवेगळ्या भूमिका घेऊन येताना दिसत आहेत. आणि म्हणून ही भूमिका जर तुम्हाला बदलायची असेल, आज जे 65 एकर आम्ही केलं म्हणून सांगत असताना याच 65 एकरामध्ये या गब्बर सिंगचा स्वतः शेती करून त्या ठिकाणी ऊस इतर कारखान्याला जात होता. मग 65 एकर तत्कालीन जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे साहेब त्या ठिकाणी 65 एकराची दुरुस्ती करत असताना हाच गब्बर सिंग त्या मुंडे साहेबांच्या अंगावर त्या ठिकाणी गेला होता. म्हणून विकास कामाला अडथळा आणणारी जर माणसं भविष्य काळात झाली आणि यांना हा उमेदवार पाहिजे कशाला? हा उमेदवार तुम्ही एखादं म्हणणं मांडून गेला, सांगायला गेला, घरकुलाच्या प्रश्नाबाबत गेला, एखादी गटार, एखादी तुमच्या अडचणीत असेल, रस्त्यावरती खड्डा पडला म्हणून सांगायला गेला असेल, नगरपालिकेच्या कराच्या बाबतीत, पाणीपट्टीच्या बाबतीत, टॅक्सच्या बाबतीत तुम्ही जर विचारायला गेला तर दमदाटीची भाषा करण्यासाठीची पुढचे उमेदवार आहेत. पण दुसरीकडे या तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे सगळे उमेदवार त्या ठिकाणी तपासून बघा. आज संजयजी बनपट्टेंनी सांगितलं गेले 9 वर्ष लगातारपणे तुमच्या या भागाचा नगरसेवक जरी नसला तरी गेल्या दोन्ही निवडणुकीमध्ये तुमचा आशीर्वाद मागायला आले होते. परंतु त्यानंतर देखील, पराभवानंतर देखील खचून न जाता या भागाची कुठलीही समस्या असू द्या, एखाद्या प्रसंग असू द्या, तुमचा सहकारी आणा आपली अडचण ऐकून घेऊन सोडण्यासाठी तुमच्या प्रत्येक सुखदुःखामध्ये तिथला रिक्षा चालक असू द्या, एखादा गोरगरीब असू द्या, घरकुलाचा प्रश्न असू द्या, एखादा अडचण नसलेलं काम असू द्या, ती सोडवण्यासाठी प्रामाणिकपणे भूमिका बजावणारा एक सहकारी असतील आणि त्यांच्या तुम्ही त्या ठिकाणी म्हणून आपल्या आशीर्वाद मागण्यासाठी येणार आहेत. आणि आपला बंधून आशीर्वाद चुकीची माणसं वेगवेगळ्या ठिकाणी भूमिकेतून घेत आहेत. आज जमिनीवरती येऊन तुमच्या पुढे हात जोडतील, वेगवेगळ्या भूमिका मांडतील, वेगवेगळी कारणं सांगतील. पण आज आपण फसलो तर जसे 25-30 वर्ष झाला आपण अनेक समस्याला सामोरं जातोय. आज नगरपालिकेच्या कराच्या बाबतीत तुम्ही बोलत नाही, टॅक्स वाढीच्या बाबतीत तुम्ही बोलत नाही, पाणीपट्टीमध्ये मनमानी तुम्ही वाढ करून त्या ठिकाणी गोरगरीब आमच्या नाहक जनतेला लुटण्याचं काम एकीकडे करताय, त्या बाबतीत तुम्ही त्या ठिकाणी बोलत नाही. माता भगिनीनो, आपल्या प्रत्येकाच्या घरात आपली पुढची भविष्य पिढी आहे. आज आपल्या नगरपालिकेच्या शाळेची काय परिस्थिती झाली आहे? तुमच्याकडे आज 26 तारीख आहे,
आणखी 5 ते 6 दिवस तुमच्या हातात आहे. मी बोलतोय म्हणून नाही, तर तुम्ही आजूबाजूच्या नगरपालिकेच्या शाळेत जाऊन तुमची परिस्थिती बघा. इतकी त्या ठिकाणी खराब परिस्थिती या नगरपालिकेच्या या नेते मंडळींनी आणि अगोदरच्या सत्ताधाऱ्यांनी त्या ठिकाणी केली. आणि म्हणून आपल्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीला या नगरपालिकेच्या शाळांची परिस्थिती बदलायची आहे. आज नगरपालिकेच्या आरोग्याच्या बाबतीत काय परिस्थिती आहे? आज कॉटेजला सुविधा मिळाली ती देतो म्हणून सांगतात. आज इथल्या एखाद्या वरच्या उपनगरातल्या किंवा तुम्हाला कॉटेजला जाताना रस्ता सापडत नाही, अशा प्रकारची परिस्थिती आपल्यावरती त्या ठिकाणी येते आहे. मग का नगरपालिकेच्या माध्यमातून भागाभागामध्ये एखादी उपकेंद्र तुम्ही उभा करून माझ्या इथल्या माय भगिनीला, वडीलधाऱ्यांना, ज्यांना वयाच्यामुळे जाता येत नाही, फिरता येत नाही, त्यांना त्याच भागात उपकेंद्र त्या ठिकाणी करून आरोग्याच्या विषयी तुम्ही समस्या सोडवू शकत नाही. पण यांना समस्याचं बंधन काही देणं घेणं नाही. फक्त वैयक्तिक पातळीला आणि खालच्या पातळीला बोललं की निवडणूक विकासाच्या विजनच्या मुद्द्यावरून बाजूला घेऊन जायची आणि आपली मन भरकवटायचं काम एकीकडे दुसरीकडे सुरू आहे. परंतु तुम्ही त्या अशा लोकांना खड्यासारखं बाजूला सारून उद्याच्या 2 तारखेला नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून, कारण तुम्ही माझी जरी अर्धांगिनी पत्नी जरी त्या ठिकाणी या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार म्हणून माझ्यावरती आरोप केला जातो की तुम्ही तुमच्या घरात उमेदवारी दिली, पण घरात त्या ठिकाणी उमेदवारी देत असताना ही उमेदवारी कुणी आम्ही नाही तर इथल्या सर्वसामान्य मायबाप जनतेने आम्हाला त्या ठिकाणी या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार द्या म्हणून विनंती केल्यानंतर अनेक तरुणांनी सांगितलं की या भागातल्या घराघरापर्यंत जिथं तिथं समस्या अडचणी आल्या. गेल्या 3-4 वर्षाचा कालावधी बंधून बघितला असेल. माझ्या वडिलांच्या दुःखद निधनानंतर या प्रतिकूल परिस्थितीत अनेक समस्या अडचणी आल्यानंतर त्या भागात एखाद्या समस्येला अडचणीला मंदिर परिसरातली एखादी माता भगिनी त्या ठिकाणी हार, तुरे, बुक्का, अष्टगंध किंवा सौभाग्याचं प्रतीक म्हणून रुक्मिणी मातेचा चुडा विकत असताना पोलीस प्रशासनाकडून अन्याय अत्याचार झाल्यानंतर तिथं एक वेळ भगीरथ कमी पडला असेल, पण माझ्या अर्धांगीनं तिथं आवाज, नानांच्या प्रतिकात्मक भूमिकेतून आवाज उठवण्याची भूमिका त्या ठिकाणी व्यक्त केली. आणि तुम्ही माता भगिनींना आव्हान आणि विनंती करणार आहे की तुम्ही हाताला धरून त्या ठिकाणी बोलू शकताय, मांडू शकताय.